अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आजच्या या व्हिडिओत आपण अतिशय दुर्मिळ आणि अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, जी तुम्ही याआधी कधीही ऐकली नसेल। त्यामुळे हा व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। श्री गुरुचरित्र हा केवळ एक धार्मिक ग्रंथ म्हणून पाहिला तर त्यातील अनेक गोष्टी आपल्याला कथांच्या स्वरूपात दिसतात, पण श्रद्धेने आणि मन एकाग्र करून त्यांचे वाचन करणाऱ्या दत्तभक्तांसाठी हा ग्रंथ गुरुचरणांशी जोडलेला एक अत्यंत महत्त्वाचा आणि आध्यात्मिक मार्ग मानला जातो। याच गुरुचरित्रातील 18वा अध्याय अनेक दत्तभक्त विशेष श्रद्धेने वाचतात। या अध्यायाचे वैशिष्ट्य असे की त्यामध्ये अमरापूर या पवित्र स्थानाचे महात्म्य सांगितले जाते आणि एका अत्यंत गरीब ब्राह्मणाच्या जीवनात श्री गुरूंच्या कृपेने घडलेला अद्भुत प्रसंग वर्णन केला जातो। त्यामुळे या अध्यायाला केवळ इच्छा पूर्ण करणारा अध्याय म्हणून पाहण्यापेक्षा संकटाच्या काळात गुरुचरणांवर विश्वास ठेवायला शिकवणारा अध्याय म्हणून समजून घेणे अधिक योग्य ठरते। 18व्या अध्यायाची सुरुवातच अत्यंत भावपूर्ण आहे। नामधारक सिद्धांना विनंती करतो की श्री गुरूंचे चरित्र ऐकताना मन तृप्त होत नाही। गुरुचरित्र हे कामधेनुसारखे आहे, त्यातील कथामृत पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते, अशी भावना या सुरुवातीच्या ओव्यांमध्ये व्यक्त होते। यावरून एक गोष्ट लक्षात येते की या अध्यायाचा केंद्रबिंदू केवळ धनप्राप्ती नाही, गुरुचरित्र ऐकण्याची ओढ, श्री गुरूंच्या चरणावर ध्यान लागणे आणि गुरुभक्तीमध्ये मन तल्लीन होणे हा देखील या अध्यायाचा महत्त्वाचा भाग आहे। या अध्यायात पुढे अमरापूरच्या पवित्र स्थानाचे वर्णन येते। कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगमामुळे या प्रदेशाला विशेष पवित्रता प्राप्त झाल्याचे गुरुचरित्रात सांगितले आहे। शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी आणि सरस्वती या 5 नद्यांचा उल्लेख करून पंचगंगेचे महात्म्य सांगितले जाते आणि कृष्णा नदीशी त्यांचा संगम होतो असे वर्णन आहे। अमरापूर हे प्रयागासारखे मनोहर स्थान असल्याचे सांगितले जाते। तेथे औदुंब वृक्षाला कल्पतरूचे स्वरूप दिले आहे आणि अमरेश्वराचेही महात्म्य वर्णिले आहे। श्री नृसिंह सरस्वती स्वामी तेथे 12 वर्षे राहिल्याचे या अध्यायात सांगितले आहे। याच अमरापुरात एक वेदाभ्यास करणारा ब्राह्मण राहत होता। त्याची पत्नी पतिव्रता आणि पतिसेवेत तत्पर होती, मात्र त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती। ब्राह्मण भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असे। त्याचे जीवन सात्विक होते आणि परिस्थिती अत्यंत कठीण असूनही तो आपल्या धार्मिक आचरणापासून दूर गेला नव्हता। त्याच्या घराच्या अंगणात घेवड्याचा एक वेल होता, त्याला शेंगा लागत आणि ज्यावेळी भिक्षेतून पुरेसे अन्न मिळत नसे त्यावेळी त्या शेंगांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे। म्हणजेच त्या गरीब कुटुंबासाठी तो वेल केवळ एक झाड नव्हता, त्यांच्या जगण्याचा एक आधार होता। एक दिवस श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले। ब्राह्मणाने अत्यंत भक्तिभावाने त्यांचे स्वागत केले। आपल्या क्षमतेनुसार त्याने श्रीगुरूंची पूजा केली आणि घेवड्याच्या शेंगांची भाजी करून त्यांना भिक्षा दिली। घरात संपत्ती नव्हती, मोठे पदार्थ नव्हते, पण जे काही होते ते भक्तिभावाने अर्पण केले होते। श्रीगुरूंनी त्या भक्तीचा स्वीकार केला आणि ब्राह्मणाला त्याचे दारिद्र्य दूर होईल असा आश्वासक आशीर्वाद दिला। त्यानंतर ते तेथून निघाले। पण यानंतर या अध्यायातील सर्वात गूढ प्रसंग घडतो। श्रीगुरूंनी त्या घराच्या अंगणात असलेल्या घेवड्याच्या वेलाचे मूळच कापून टाकले। ज्या वेलावर त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता तोच आधार श्रीगुरूंनी काढून टाकल्यामुळे ब्राह्मणाच्या पत्नीला अत्यंत दुःख झाले। तिला वाटले की आता आपल्या कुटुंबाचे काय होणार। आधीच घरात दारिद्र्य आणि त्यात अन्नाचा एकमेव आधारही नाहीसा झाला। परंतु ब्राह्मणाने मात्र श्रीगुरूंवर संशय घेतला नाही। त्याने पत्नीला समजावले की श्रीगुरूंनी जे केले असेल त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल। हीच या कथेतली पहिली मोठी आध्यात्मिक शिकवण आहे। गुरूंची कृती आपल्या बुद्धीला तात्काळ समजली नाही तरी श्रद्धा सोडू नये। यानंतर जे घडते तेच या 18व्या अध्यायाचे मुख्य रहस्य आहे। वेल काढण्यासाठी जमीन खोदताना त्या ब्राह्मणाला जमिनीत धनाने भरलेला कुंभ मिळतो, म्हणजे त्याला आतापर्यंत आपल्या गरिबीचा लहानसा आधार वाटत होता त्याच वेलाच्या मुळाशी दडलेले धन त्याला प्राप्त होते। गुरुचरित्रातील या प्रसंगाचा धार्मिक अर्थ असा लावला जातो की श्रीगुरूंनी बाहेरून दिसणारा आधार काढून टाकला, कारण त्यामागे त्याहून मोठा आधार दडलेला होता। पुढे श्रीगुरूंनी हा प्रसंग गुप्त ठेवण्यास सांगितला आणि कुटुंब सुखाने नांदो असा आशीर्वाद दिल्याचे कथेत वर्णन आहे। म्हणूनच या अध्यायाचे वाचन करणाऱ्या भक्तांना सर्वप्रथम जो अनुभव जाणवतो असे श्रद्धेने मानले जाते तो म्हणजे मनावरील दडपण कमी होणे।
एखादी व्यक्ती अनेक दिवस आर्थिक, कौटुंबिक किंवा वैयक्तिक अडचणींमध्ये अडकलेली असेल तर तिचे मन सतत त्याच विचारांमध्ये गुरफटलेले असते. गुरुचरित्र वाचताना मात्र मन काही काळ त्या समस्येपासून दूर जाऊन गुरुचरणांकडे केंद्रित होते. या ब्रह्मांडातील मोठी शक्ती माझ्या सोबत आहे ही भावना मनात निर्माण होऊ शकते. हा अनुभव प्रत्येक व्यक्तीला एकसारखा येईल असे निश्चितपणे म्हणता येत नाही, परंतु भक्ती परंपरेत गुरुचरित्र पठणाचा हा एक महत्त्वाचा मानसिक आणि आध्यात्मिक परिणाम मानला जातो. दुसरा अनुभव म्हणजे संकटाकडे पाहण्याची दृष्टी बदलणे. 18व्या अध्यायातील घेवड्याच्या बैलाची कथा यासाठी अत्यंत प्रभावी आहे. ब्राह्मणाच्या पत्नीला सुरुवातीला वाटते की श्रीगुरूंनी आपला आधारच काढून घेतला, पण काही वेळाने समजते की त्या घटनेमागेच त्याच्या दारिद्र्याच्या निवारणाचा मार्ग दडलेला होता. याचा आध्यात्मिक अर्थ असा घेता येतो की आयुष्यात एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली नाही, एखादा आधार अचानक निघून गेला किंवा एखाद्या परिस्थितीमुळे आपल्याला सर्व काही संपल्यासारखे वाटले, तरी त्या क्षणी अंतिम निष्कर्ष काढू नये. कधीकधी आपल्याला नुकसान वाटणाऱ्या बदलातूनच नवीन संधी निर्माण होऊ शकते. गुरुचरित्रातील ही कथा भक्ताला धीर देते आणि संकटाच्या क्षणी संयम राखण्याची प्रेरणा देते. तिसरा अनुभव म्हणजे गुरुभक्ती अधिक दृढ होणे. 18व्या अध्यायाच्या सुरुवातीला नामधारकाची श्री गुरूंच्या कथेबद्दलची तळमळ दिसते. तो गुरुचरित्र ऐकूनही तृप्त होत नाही आणि पुन्हा कथामृत ऐकण्याची इच्छा व्यक्त करतो. या भावनेतून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. गुरुचरित्राचे वाचन हे केवळ काही मागण्यासाठी केले जाणारे धार्मिक कर्म नसून गुरुचरणांशी मन जोडण्याचे साधन आहे. जेव्हा एखादी व्यक्ती नियमितपणे श्रद्धेने वाचते तेव्हा तिच्या मनात गुरु, सेवा, सदाचार आणि भक्ती यांविषयीची भावना अधिक दृढ होऊ शकते. अनेक भक्तांना वाचनानंतर मन शांत वाटणे, नामस्मरणाची इच्छा वाढणे किंवा देवपूजेकडे पुन्हा ओढ निर्माण होणे हा अनुभव येतो असे ते सांगतात. मात्र हे व्यक्तिगत अनुभव आहेत, त्यांना सर्वांसाठी हमखास घडणारा नियम समजू नये. चौथा अनुभव म्हणजे घरातील वातावरणात सकारात्मक बदल जाणवणे. गुरुचरित्राच्या परंपरेत गुरुसेवा, अतिथीसेवा, सदाचार, भक्ती आणि सात्विक आचरण यांना मोठे महत्त्व आहे. 18व्या अध्यायातील ब्राह्मण गरीब असूनही आपले धार्मिक आचरण सोडत नाही. त्याच्या घरात संपत्ती नसली तरी भक्ती आहे. श्री गुरूंना जे उपलब्ध आहे ते तो प्रेमाने अर्पण करतो. त्यामुळे या कथेतून असा संदेश मिळतो की घरात मोठी संपत्ती असण्यापेक्षा श्रद्धा, समाधान, परस्परांचा आदर आणि सदाचार महत्त्वाचे आहेत. एखादे कुटुंब एकत्र बसून गुरुचरित्र वाचत असेल, नामस्मरण करत असेल आणि त्यातून एकमेकांशी शांतपणे वागण्याची प्रेरणा घेत असेल तर घरातील वातावरणात बदल जाणवणे स्वाभाविक आहे. हा बदल चमत्कार म्हणून नव्हे तर मनोवृत्तीतील परिवर्तन म्हणूनही समजून घेता येतो. पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा अनुभव म्हणजे गुरु माझ्यासोबत आहेत ही अंतर्मनातील भावना. 18व्या अध्यायाच्या शेवटी सिद्ध नामधारकाला श्री गुरूंच्या महिम्याचे वर्णन करताना सांगतात की जो मनापासून श्री गुरूंचे भजन करतो त्याला इहलोक आणि परलोकातील कल्याण प्राप्त होते आणि त्याच्या घरी अखंड लक्ष्मी व अष्टैश्वर्य नांदते अशी भक्तिपर भाषा वापरली आहे. याचा अर्थ प्रत्येक भक्ताला अक्षरशः अमाप पैसा मिळेल असा सरळ दावा करण्यापेक्षा गुरुचरणांवरील श्रद्धेमुळे जीवनात आधार, धैर्य, सद्बुद्धी आणि कल्याणाची भावना निर्माण होते असा अप्रत्यक्षपणे आध्यात्मिक अर्थ सांगितला आहे. अनेक जण गुरुचरित्राचा 18वा अध्याय केवळ आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी वाचतात. यामागे 18व्या अध्यायातील गरीब ब्राह्मणाची कथा हे एक प्रमुख कारण आहे. पण या अध्यायाचा संदेश केवळ वाचा आणि पैसा मिळेल एवढाच मर्यादित करणे योग्य नाही. त्या ब्राह्मणाने श्री गुरूंना भक्तिभावाने भिक्षा दिली होती. त्याने आपल्या परिस्थितीचा विचार करून गुरुसेवा टाळली नाही. श्री गुरूंनी त्याच्या जीवनात बदल घडवला. ही कथा भक्ताला सांगते की श्रद्धेबरोबर सदाचार आणि आपले कर्तव्यही महत्त्वाचे आहे. केवळ एखादा अध्याय वाचून बाहेरच्या जगात कोणताही प्रयत्न न करता सर्व समस्या आपोआप दूर होतील असा अर्थ गुरुचरित्रातून काढणे योग्य ठरणार नाही. या अध्यायात आणखी एक सूक्ष्म गोष्ट आहे. श्री गुरूंनी वेल कापला तेव्हा ब्राह्मणाच्या कुटुंबाला तो निर्णय अन्यायकारक वाटला, पण त्यामागे लपलेले सत्य नंतर समोर आले. आपल्या आयुष्यातही काही वेळा आपण एखाद्या घटनेला वाईट असे नाव लगेच देतो. नोकरी गेली म्हणजे सर्व काही संपले,
एखादी संधी निघून गेली म्हणजे भविष्य संपले, एखादा संबंध तुटला म्हणजे आयुष्य संपले, आर्थिक नुकसान झाले म्हणजे पुढे काहीच उरणार नाही, अशा प्रकारचे निष्कर्ष मनुष्य संकटाच्या क्षणी काढतो. 18व्या अध्यायातील कथा मात्र थांबून पाहण्याची शिकवण देते. आज जे नुकसान वाटत आहे त्याचा पूर्ण अर्थ कदाचित आपल्याला उद्या समजेल. ही श्रद्धा अंधविश्वास नसून संकटात मन स्थिर ठेवण्याची एक आध्यात्मिक पद्धत म्हणूनही पाहता येते. गुरुचरित्र वाचताना आणखी एक अनुभव भक्तांना जाणवतो असे मानले जाते, मनातील भीती कमी होणे. भीतीचे मूळ अनेकदा अनिश्चिततेमध्ये असते. पुढे काय होईल, समस्या सुटेल का, पैसा मिळेल का, घरातील परिस्थिती सुधरेल का, आपल्याला योग्य मार्ग सापडेल का, अशा असंख्य प्रश्नांमुळे मन अस्वस्थ होते. गुरुचरित्रातील कथा मनाला एक वेगळी चौकट देते. संकट आले तरी गुरुचरणांवर विश्वास ठेवायचा, आपले कर्तव्य करायचे आणि घाईघाईने निष्कर्ष काढायचा नाही. हा विचार मनाला आधार देतो. त्यामुळे वाचनानंतर मानसिक शांतता किंवा धैर्य जाणवणे हा काही भक्तांसाठी महत्त्वाचा अनुभव असू शकतो. 18व्या अध्यायाचे वैशिष्ट्य म्हणजे तो आपल्याला गुरुच्या कृपेचा अर्थही वेगळ्या पद्धतीने समजावतो. कृपा म्हणजे नेहमी आपल्या मनासारखे घडणे असे नाही. कधीकधी गुरु आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीऐवजी आपल्याला आवश्यक असलेली गोष्ट देतात, असा भक्तिपर अर्थ या कथेतून घेतला जातो. ब्राह्मणाच्या घरातील घेवड्याचा वेल त्याच्या दृष्टीने आधार होता, पण श्रीगुरूंनी तोच आधार काढला आणि त्यामागे दडलेले धन त्याला मिळाले. म्हणूनच या कथेकडे गुरु आपल्याकडून काहीतरी हिरावून घेतात म्हणजे आपले नुकसान होत आहे अशा दृष्टिकोनातून न पाहता गुरुकृपेचे पूर्ण स्वरूप आपल्याला लगेच समजेलच असे नाही, या भावनेतून पाहिले जाते. जर एखादा भक्त हा अध्याय श्रद्धेने वाचत असेल तर त्याने आपल्या मनात एक साधा संकल्प करावा. गुरुदेवा, मला योग्य मार्ग दाखवा, मला अडचणींना सामोरे जाण्याचे धैर्य द्या, माझ्या मनातील भीती दूर करा आणि माझ्या हातून सदाचार घडू द्या. अशी प्रार्थना केल्याने वाचनाचा केंद्रबिंदू केवळ भौतिक इच्छा न राहता अंतर्मनाच्या परिवर्तनाकडे जातो. कारण परिस्थिती बदलण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते, पण परिस्थिती बदलण्यापूर्वी परिस्थितीकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलली तरी जीवनात मोठा फरक पडू शकतो. म्हणून गुरुचरित्राचा 18वा अध्याय वाचून हे 5 अनुभव येतात असे म्हटले तर त्या 5 अनुभवांकडे चमत्काराची हमी म्हणून नव्हे तर भक्तीच्या मार्गावरील जाणवू शकणाऱ्या 5 अंतर्गत बदलांच्या रूपात पाहणे अधिक योग्य ठरेल. मनाला शांतता मिळणे, संकटाकडे पाहण्याची दृष्टी बदलणे, घरातील वातावरणात सकारात्मकता निर्माण होणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरु माझ्यासोबत आहेत ही अंतर्मनातील भावना निर्माण होणे, हे या अध्यायाच्या भावार्थाशी सुसंगत अनुभव आहेत. यामुळेच गुरुचरित्राचा 18वा अध्याय दत्तभक्तांच्या मनात विशेष स्थान निर्माण करतो. हा अध्याय आपल्याला संपत्तीपेक्षा श्रद्धेचे, इच्छेपेक्षा समर्पणाचे आणि संकटापेक्षा गुरुचरणांवरील विश्वासाचे महत्त्व समजावतो. भक्तीच्या परंपरेत या अध्यायाचे वाचन दारिद्र्य निवारणाशी जोडले गेले असले तरी त्याचा व्यापक संदेश मनुष्याला निराशेपासून आशेकडे नेणारा आहे. गुरुचरित्राच्या कथेमधील ब्राह्मणाला ज्याप्रमाणे परिस्थितीच्या पलीकडे गुरूंची कृपा दिसली, त्याचप्रमाणे भक्तानेही आपल्या जीवनातील प्रत्येक अडचणीत विवेक, संयम, प्रयत्न आणि श्रद्धा यांचा आधार घ्यावा. जर तुम्ही हा अध्याय वाचणार असाल तर घाई करू नका. केवळ इच्छा मनात ठेवून वाचन संपवू नका. त्यातील कथा समजून घ्या, ब्राह्मणाची श्रद्धा समजून घ्या, त्याच्या पत्नीची चिंता समजून घ्या, श्रीगुरूंनी वेल कापण्यामागील कथानक समजून घ्या आणि शेवटी त्यातून मिळणारा संदेश आपल्या जीवनाशी जोडून पहा. मग कदाचित तुम्हाला जाणवेल की गुरुचरित्रातील सर्वात मोठा चमत्कार बाहेर घडणाऱ्या घटनेत नसून माणसाच्या मनात निर्माण होणाऱ्या विश्वासात असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच दत्तभक्तीपर उपयुक्त व्हिडिओंसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दत्त परिवाराचे सदस्य व्हा. आणि हो, कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असं लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.